विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। माझं नाव सुनीता कंदरगावकर, राहणार अरपतनगर। काय अडचण आहे तुमची? आम्हाला रोड नाही आणि गटरची लाईन नाही। समजा पाणी गटरीचं घाण समजा वरनं पाणी येत आहे, दुसरा लागला जरा सुटा लागलाय। लाईटीचं बी सांगा, लाईट बी पाऊस आला की लाईट बंद पडते आणि जाणार येणार आम्हाला नाही लई त्रास आहे बघा। आणि काय अडचण आहे तुमची? पाणी येत आहे, जायला यायला रस्ताच नाही बघा। ते नगरसेवक बसते आम्ही स्वतःच घर विकून हॉस्पिटलला काय करणार आम्ही आता? असलं सगळं दाखवते ना जरा। ते एसी मध्ये बसून आराम तिथं पण जाऊन आलो आम्ही त्यांच्याकडे। नाही तर भाड्याचं घर आम्हाला त्यांना द्यायला सांगा, त्यांच्या घरापाशी जाऊन आम्ही भाड्याने राहतो। ते सर स्वतःचं घर विकून टाकतो इथलं सगळं आम्ही। आम्ही किती जाऊन याला लोकांना पाठवून देत नाही, काय नाही व्यवस्था बी करत नाही। ते 4-5 वेळा नगरसेवकाकडे जाऊन आलेला, 4 वेळा जाऊन आला पाशी गेले आणगिरीला सांगा, आणगिरी पाशी गेले तर मुकेला सांगा। यावेळेस कोणाला मी वोट घालत नाही, यावेळेस इलेक्शन कोणी बी येत नाहीत, कोण बी जात नाहीत, करत बी नाहीत। असं मच्छर मध्ये आम्हाला रोग यायला तर आम्ही आजारी पडायला लागलो। कोण जबाबदार येऊन इथं लक्ष काम करून पोट भरून घ्यायचं आपल्याला मुश्किल झालंय। दवाखान्याला कोण पैसे घालते? देतात काय नाही? पण व्हिडिओ मेसेज पण पाठवला मी, कोंड्याला पण काय रिस्पॉन्स दिला नाही। रिस्पॉन्स काय पण नाहीये कोंड्याचं। बोल 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 बोला तुम्ही पण। आमच्या घरात पाणी शिरले बघा डेरणीचं। आमच्या डोकराचा ताप आहे बघा। आमच्या माणसाला परवा गटरीचं घरात चाललंय पाणी, उपसून काढणार आम्ही पाणी। कोण येऊन घरात बसवावं लागेल, बाहेर सोडता येईना आम्हाला। ते का घरात बसवता येतात का? त्यांना बसतात घरामध्ये काढले आम्ही पाणी। आम्ही पण तसंच काढायला आता परवातून यात पैसे घातले बघा। माझं नाव अंबादास साखरे, अरपतनगर इथला रहिवासी मी। इथं गेले अनेक वर्षे नगरसेवक, आमदार, कुठला अधिकारी या भागामध्ये आपल्या एरियामध्ये फिरकत नाही, कुठल्याही बाबतीत दखल घेत नाही। त्याविषयी आपल्या इथले महिला, लहान लेकरं, वरिष्ठ नेते असे येऊन जाते। ती तुमच्या नगरसेवकचं नाव काय? आपल्या नगरसेवकचे आज 3-4 नगरसेवक आहेत। आणगिरी आहेत, कोंड्याला आहे, जाडमुखे आहेत, परत आपली मॅडम एक आहे, बत्तुल मॅडम आहे। आपल्या नगरसेवकला तुम्ही फोन बिन लावला नाही? काय फोन केलो मी 3-4 वेळा, पण संपर्कात येतो म्हणते ती, काय हो म्हणते ती, परत काय करता येत नाही। हा येतो जातो, ही करतो, अधिकाऱ्याला बोललो, अधिकाऱ्यापाशीच बसलो, अधिकाऱ्याशीच बोलणं चालू आहे। तुमची नगरसेवक कधी निवडून आली तिथं? आता नगरसेवकाला निवडून आता 3.5-4 वर्ष झाली। मग एकदा बी आली नाही? एकदा सुद्धा आले नाहीत नगरसेवक। मग तुम्ही काय ऑब्जेक्शन घेतलं नाही? मग आम्ही काय असंच जाता येता, परत काय काम करायचं करू देत नाहीत। कुणाला काय चेंबर केले ती। मग आयुक्तला काय बोलायचं तुम्हाला? आयुक्ताला एवढंच सांगलं की येऊन इथं पाणी करून काय ड्रेनेज लाईनची काय समस्या आमची ती आमचे वयवाट कुठं आहे ती करून देणे, एवढीच आमची मागणी आहे। देवाबत्तीचं सांगा की लाईटीचं मोर्चा करण्यात येईल। आणि जर काय दखल घेत नसेल तर आम्ही आमच्या भागातली जेवढे आहेत महिला मंडळ, परत वरिष्ठ जे म्हातारे बितारे आहेत त्यांना घेऊन आम्ही मोर्चा काढू। माझं नाव बबन रामा लोखंडे, प्लॉट नंबर 119, अरपतनगर। तुमची अडचण काय? आमच्या अडचणी डिरण्याचं पाणी आमच्या घरामध्ये शिरा लागलंय। पूर्ण हिरवगार पाणी बादल्याने काढून आम्ही टाकलेलं पाणी। ड्रेनेजला काय काय जोडलेलं आहे? ड्रेनेजला संडाचं बी पाणी जोडलेलं आहे, सांडपाण्याचं बी जोडलेलं आहे। आपलं नगरसेवकचं नाव काय तुमचं? नगरसेवकचं नाव कोंड्याला आहे।
फोन लावला होता का तुम्ही? फोन लावून त्याला विचारलं बी, येतो आज येतो उद्या येतो असं. अनगिरे डॉक्टर बी आहे, जाडबुके आहे, अजून बत्तुल मॅडम बी आहे. निवडला कधी आली तिने? तेव्हापासून निवडून गेल्यावर आलेच नाही तिथं गल्लीला. ती लाईटी बी बंद पडल्या, ती लाईटी बी चालू केले नाही. ते लहान लहान लेकरं हिंडा लागले, ते अंधारात पडा लागले. ती लाईट लावा म्हणलं तर आज येतो उद्या येतो, लाईट बी लावून दे नाही. ते आणि काय अडचण आहे तुमची? अडचण म्हणजे आमच्या घरामध्ये पाणी पूर्ण पाठीमाग आहे ना, आमच्या घरापाशी पाणी थांबलं कमरावर. वास यायला लागले आमच्या घरात. त्यांना जायला यायला येत नाही. दररोजचं पाणी काढून कंटाळा यायला लागलाय आम्हाला. दुनियाचं राड पाणी येत हो भाभी या की बोला की. तुझं नाव काय? काळू देवकर. हां, तुम्हाला काय अडचण आहे? हे आमचं मंदिर आहे अशोकनगरचं लक्ष्मीनारायण मंदिर. हां, ठीक. तर यायला जायला रस्ता नाही पूर्ण. ते मच्छर घाण वगैरे येते, महापालिकेचं वगैरे काहीही नाही. ड्रेनेजचं पूर्ण पाणी इथे येते, घाण एकदम पूर्ण मच्छर पूर्णपणे गलिच्छ होत आलेलं आहे. वातावरण पूर्ण दुर्गंध पसरलेलं आहे अशोकनगरमध्ये पूर्णपणे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.